परिषदमध्ये दिनांक 12/6/2026ला घनकचरा व्यवस्थापनावर निविदेबाबत मंजूर करण्यात आलेली असता त्या ठिकाणी सर्व नगरसेवकाच्या संमतीने मुख्याधिकाऱ्यांनी सुचवलेल्या 2 अटी महत्त्वाचा म्हणजे की या नगर परिषदमध्ये वारंवार ज्या महिन्याला पगार दिलं पाहिजे दर महिन्याला कंत्राटदार पगार न देत असल्यामुळं या नगर परिषदेने पहिली अट अशी टाकलेली आहे की कंत्राटदार यांनी 6 महिने नगर परिषदेने जर पगार दिलं नाही तर नगर परिषदेने संबंधित कंत्राटदाराचा बिल दिलं नाही तर हा पगार दर महिने कंत्राटदार स्वतः कर्मचाऱ्याला देणार। आणि दुसरी अट अशी होती की या किमान वेतन आयोग जे आहे ज्या वेळेस कंत्राटदार बिल सादर करणार त्यावेळेस पासून आधीच्या महिन्याचे किमान वेतन आयोगाप्रमाणे कंत्राटदार स्वतः त्यांना किमान वेतन आयोगाच्या हिशोबाने बिल सादर केलं असं स्टेटमेंट त्यासोबत जोडावं लागेल। अशा दोन्ही अट टाकण्यात आलं होतं, पण मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक हे दोन्ही अट हे कंत्राटदाराच्या स्वमर्जीनं स्वहितानं हा दोन्ही अट वगळण्यात आले। हा नगर परिषदमध्ये सभागृहामध्ये हा ठराव झालेला होता, आरोग्य समितीमध्ये ठराव झालेला होता। सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षाला निवेदन देण्यात आले होतं। हा 2 अटी वारंवार सीओ अनेक तक्रारी करून सुद्धा हे 2 अट टाकत नाही। हा 2 अट जर टाकलं यात नगर परिषदेच्या दैनंदिन साफसफाई चांगलं होणार, कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित वेळेवर पगार मिळणार आणि याच्यात भ्रष्टाचार होणार नाही। परंतु हा सीओ दोन्ही अट टाकण्यास मनाई करत आहे। त्यासोबतच या नगर परिषदमध्ये हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर यवतमाळ शहरामध्ये खड्डे झालेले आहे। पावसाळ्यापूर्वी फरवरीमध्ये ठराव झालेला होता की या शहरामध्ये खड्ड्याचे पॅचेस वर्क करायचं आणि नाला साफसफाई करायचं, परंतु या दोन्ही कामं मुख्याधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून या जून महिन्यात त्याचे कामाचे आदेश काढले आणि जून महिन्यात भर पावसाळ्यात पॅचेसचे कामं जे शासनाच्या धोरणाच्या हिशोबाने होत नाही ते पॅचेसचे काम करण्याचा केवलवादी प्रकार हा मुख्याधिकारी करत आहे। नगर परिषदमध्ये या 60 लाखाचा जवळपास कार्योत्तरी मंजुरात देऊन म्हणजे पहिले नगर परिषदमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळ्या सभापतीचे कॅबिनचे कामं हे करण्यासाठी निविदा न काढता कामं चालू केलेली आहे आणि नंतर याची मंजुरात घेणार अशा प्रकाराचा अत्यावश्यक कामं समजून ते कामं करत आहे। परंतु ज्या नागरिकांना आवश्यक कामं आहे पॅचेस आणि नाला साफसफाईचे हा काम काही उन्हाळ्यात केलेलं नाही, जाणीवपूर्वक पावसाळ्यात करून हा अप्रतिम भ्रष्टाचार करण्याचा मुख्याधिकाऱ्याचा याचा मागचा उद्देश आहे।